हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची दशमी तिथी आहे. दुपारी 2 वाजेनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. दुपारी 4 वाजून 51 मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनंतर व्याघात योगाला आणि उद्या पहाटे 5 वाजून 38 मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 2 वाजेनंतर भवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र वृषभ राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलैपासून, तर शनी ग्रह हा वक्री झालेला आहे 26 जुलैपासून. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील गोचरीच्या माध्यमातून आपल्या कुंडलीमधील स्थिती जाणून ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चमोदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमानी शालिवान शके 1948 प्रभावाती षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे मंदवासरे रोहिणी नक्षत्र ध्रुव योगे विष्टी करणे दशमी शुभ तिथं वीर गोत्रात उत्पन्न मी कडपा मोह पात्र दुरितक्षयदारसी पार्वतीपती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 2 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी व बारसे करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत या मासामध्ये. जावळ करण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित अथवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहणार आहोत आपण.
पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दशमी व एकादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असले नात्यांमध्ये कोणी सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 2 वाजेपर्यंत घबाड योग आहे आणि भद्रा योग देखील आहे. तर घबाड योग हा आपल्या कामात डबल टिबल फायदा देणार आहे. तर भद्रा योग हा राहूच्या अंडाने येत असल्यामुळे तो अशुभ येते. हे मिश्र स्वरूपाचे दोन्ही योग आहेत, त्यामुळे आपल्याला याची प्रचिती घ्यावी लागेल मित्रांनो. दुपारी 4:51 अमृत योग आहे मित्रांनो. हा अत्यंत शुभ योग असून अमृतासारखे फळ देणारा हा योग आहे. तर याचीही प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. हा शुभ योग आहे. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्या कामात आपल्याला अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.